नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल झणझणीत सोयाबीन रस्सा भाजी. ही भाजी इतकी चविष्ट आणि मसालेदार होते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. पोळी, भाकरी किंवा गरमागरम भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही सोयाबीनची भाजी बघून तुम्हाला कळाले असेल की किती चविष्ट अशी बनली असेल. ही भाजी हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी सोयाबीन बुडेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं हलवून घ्यायचं. आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊ. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही सोयाबीन घेऊ शकता. तर इथे मी 2 वाटी सोयाबीन घेतलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही सोयाबीन पाण्यामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे. म्हणजे सोयाबीन आपली छान पाण्यामध्ये बुडेल आणि मिठाचं आणि हळदीचं पाणी व्यवस्थित सोयाबीनला लागेल. गॅस बंद करायचा आहे आणि आता हे बाजूला ठेवून देऊ. आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला होता तो टाकून घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये थोडासा फ्राय करायचा आहे. त्याच्यामध्येच आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. एक मोठ्या आल्याचा तुकडा मी घेतला होता, ते असे बारीकमधून कट करून टाकलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, आपला कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर मी डेटा सहित घेतलेली आहे आणि हे पण थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान आपलं हे परतून झालेलं आहे. थंड करायला ठेवून देऊ. आता आपली सोयाबीन पण छान अशी भिजलेली आहे. बघू शकता किती छान सोयाबीनला कलर आलेला आहे. आता ही आपल्याला सोयाबीन अशी पिळून घ्यायची आहे. पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. अशा पद्धतीने ही सोयाबीन पिळून घ्यायची आहे. तर छान अशी मी सोयाबीन सर्व ह्याच्यामध्ये पिळून घेऊन ठेवलेली आहे. आता एक मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नसावं. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. थोडीसे कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. दह्यामध्ये मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनला खूप छान अशी चव येणार आहे. बघू शकता छान आपले दह्यामध्ये मसाले मिक्स झालेले आहेत. आता याच्यामध्ये जी पिळून घेतलेली सोयाबीन होती ती टाकून घ्यायची आणि इथे मी थोडासा एक कांदा चौकोनी कट केलेला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेतला. एक टोमॅटो होतं ते पण असं थोडं मोठ्या आकारामध्ये कापून याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, काहीच हरकत नाही. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता ही सोयाबीन आपल्याला दह्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता छान अशी आपली सोयाबीन दह्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता हे थोडंसं बाजूला ठेवून देऊ. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी सोयाबीन आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्सरला असं छान वाटून घ्यायचं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण कांदा भाजून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा. सर्व कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि आता छान याची पेस्ट बनवून घ्यायची. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे आणि जे आपण वाटून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. एवढी छान भाजी बनवून तयार होते ना की तुम्ही ती रोज रोज बनवून खाल. आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता छान आपलं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये जी सोयाबीन मिक्सरमधून काढलेली होती ती पण टाकून घ्यायची आणि आता हे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. याच्यामुळे सोयाबीनला छान असा घट्टसरपणा येतो. आता हे छान असं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. लाल तिखट टाकायचे आहे. इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता, पण ही भाजी झणझणीत अशी छान लागते त्याच्यामुळे थोडीशी तिखटच करायची. आता अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
या भाजीला अजिबात जास्त मसाल्याची गरज लागत नाही, तरी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. बघू शकता छान असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे सर्व मसाले एकदम छान असे तेलामध्ये परतले गेले आहेत. असा मसाला परतल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तरी ते छान आपलं ग्रेव्हीला तेल पण. आता याच्यामध्ये जी आपण सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची. सर्व सोयाबीन टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. पाणी आताच ओतून घ्यायचं नाही, पहिल्यांदा सोयाबीन अशी छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सोयाबीनला छान अशी टेस्ट येते. तर बघू शकता आपली सोयाबीन किती छान याच्यामध्ये दिसत आहे आणि सुगंध पण एवढा सुंदर सुटलेला आहे की वासाने सोयाबीन ही खावीशी वाटेल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि परत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि आता याच्यामध्ये ना थोडंसं आवश्यकतेप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं आहे. पाणी जास्त ओतायचं नाही, ही ग्रेव्ही अशी छान लागते. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता किती छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे आणि खूप छान टेस्टी बनवून तयार होते. हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी बनवून तयार होते. तर आता याच्यामध्ये काय करायचं, एक 4-5 मिरच्या मी अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. मिरच्या टाकणं हे ऑप्शनल आहे, पण याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या खूप छान मिरच्यांना चव येते, कारण आपण याच्यामध्ये दही आणि मसाले वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या मिरच्या खाताना खूप छान लागतात. आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याच्यावरती एक झाकण ठेवून 10 मिनिटे आपल्याला हे सोयाबीन शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता 10 मिनिटे झालेले आहेत आणि आपली छान भाजी पण तयार झालेली आहे. खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे. आता हे सर्व एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान ग्रेव्ही बनलेली आहे. नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी ही भाजी बनवून तयार होते आणि जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ही भाजी खूपच आवडेल आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भाजी आपली तयार झालेली आहे. याच्यावरती आपण बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेऊ, म्हणजे छान अजून स्वाद याचा येईल. तरी सोयाबीनची रस्सा भाजी आपण घरच्या घरीच हॉटेलपेक्षाही भारी बनवून तयार केलेली आहे. बघू शकता किती छान भाजी बनलेली आहे आणि सुगंध तर याचा एवढा सुंदर दरवळत आहे की केले ही भाजी लगेच संपून जाईल आणि तुम्ही 1 चपातीऐवजी 2 चपात्या खाल आणि घरच्यांना तर खूपच आवडेल. त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि घरच्यांना घरचे सर्व हॉटेलची भाजी विसरून जाल, एवढी भन्नाट चवीची ही भाजी बनवून तयार होते. तर आता ही भाजी आपली झालेली आहे. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती छान अशी भाजी बनलेली आहे. तर ही सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा सोप्या रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि तुमच्याकडे कोणाकोणाला सोयाबीनची भाजी आवडते हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी करून पहा. एवढी भाजी ही भन्नाट बनवून तयार होते की याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने ही भाजी तुम्ही करून खाल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असाच सपोर्ट तुमचा माझ्या चॅनलवरती असू द्या. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि विशेष म्हणजे खात राहा.